नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. खरं तर शिक्षकांना आपण गुरु म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. जेव्हा आयुष्याच्या प्रवासाला एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सुरुवात करत असते तेव्हा त्याची नीव म्हणजे त्याची पहिली पायरी ठेवण्याचं काम, संस्कार मुलांना देण्याचं काम शिक्षक करत असतात. पण पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. विद्यार्थिनी सोबत अश्लील संभाषण करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवण्यात आला. शिक्षकाला चोप देत त्याला शाईफ फासून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. पुण्यातला हा प्रकार आहे. ही घटना का घडली? या आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केलाय कारण तो विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण करत होता. 12वीला मार्क वाढवून देतो, पैसे देतो, त्या बदल्यात शारीरिक संबंध ठेव अशी मागणी शिक्षक या विद्यार्थिनीला करत होता. ही गंभीर बाब घरी सांगितल्यानंतर पालकांनी आक्रमक होत आरोपी शिक्षकाला बदडून काढलं आणि शाई फेकून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. राज्यातली विकृती टोकाला गेल्याचं दिसतंय. आत्ताच पुण्यामध्ये 11वीला शिकणाऱ्या मुलीकडे तुला मार्क वाढवून देतो म्हणत एका शिक्षकाने शरीर सुखाची मागणी करायचा अतिशय किळसवाणा, घाणेरडा आणि संतापजनक प्रकार घडलेला आहे. आणि सध्या या असल्या प्रकारांची मालिका राज्यात चालू आहे की काय असा प्रश्न आज मला पडतोय. विकृती वाढत चाललेली आहे. सरकारचं त्या ठिकाणी लक्ष नाही. एकमेकांना सांभाळून घेण्यामध्ये ते व्यस्त आहेत. म्हणून मायबाप सरकारला मला सांगायचंय की आपलं जर भांडण आणि सगळे देखावे जर संपले असतील तर आपण आता महिला आणि मुलींच्या प्रश्नांवर लक्ष देणार आहात का? आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया. अद्वैत, काय बोलायचं, शब्द कमी पडतायत. खरंच असे प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये, खास करून महानगरांमध्ये बघायला मिळत आहेत. हे प्रमाण वाढलेलं आहे. या पुण्यातल्या घटनेविषयी काय सांगशील? अगदी बरोबर सुवर्ण. खरं तर विद्येचं माहेरघर किंवा शिक्षणाची राजधानी असं आपण पुण्याला म्हणतो आणि ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट असं पण विरोध आपण जे आहे ते मिरवतो. आणि पुण्यामध्ये केवळ महाराष्ट्रातून नाही, देशातून अगदी परदेशातून सुद्धा कानाकोपऱ्यातून मुलं ही शिक्षणासाठी येत असतात. आणि अत्यंत शिक्षणाचं पवित्र असं ज्ञानदान काम करणाऱ्या शिक्षकाकडूनच अशा प्रकारचं कृत्य व्हावं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आणि या 11वीच्या विद्यार्थिनीला या सगळ्या कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती आहे की परीक्षा वगैरे होत नाही आहेत, अंतर्गत सगळं मूल्यमापन सुरू आहे. आणि या सगळ्याचा गैरफायदा घेऊन तुला 12वीला मार्क देतो, तुला पैसे देतो अशी आमिष दाखवून या शिक्षकांना, खरं तर शिक्षक म्हणावं का हाही प्रश्न आहे, त्यांनी तगादा लावला. आणि शेवटी ही विद्यार्थिनी जी अर्थातच अल्पवयीन आहे, 18 वयाच्या आतली आहे, तिनं मग शेवटी कंटाळून त्रासून घरी ही गोष्ट सांगितली की कशा पद्धतीनं हा शिक्षक आक्षेपार्ह अश्लील भाषेमध्ये तिला हे सांगतोय. त्यानंतर मग शेवटी तिचे जे नातेवाईक आहेत, पालक आहेत, त्यांनी त्या शिक्षकाला चोप दिलेला आहे, त्याला काळीशाई फासलेली आहे. आणि एक प्रकारे शिक्षणाचे धिंडवडे काढणाऱ्या या शिक्षकाची धिंड जी आहे ती या नातेवाईकांनी काढलेली आहे. आणि पुण्यामधला जो फरासखाना पोलीस स्टेशनचा मी अद्वैत काही क्षणासाठी तुला थांबवते. तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आपण ही बातमी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया. अत्यंत चीड आणणारी गंभीर घटना आहे पुण्यामध्ये. जसं अद्वैतने उल्लेख केला की शिक्षणाची राजधानी आपण जिला म्हणतो, विद्येचं माहेरघर जिला म्हणतो, त्या पुण्यामध्ये एका शिक्षकानं 12वीत मार्क वाढवून देतो किंवा पैसे देतो असं सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने जेव्हा हा सगळा घाणेरडा गलिच्छ प्रकार आपल्या आईवडिलांना, पालकांना सांगितला तेव्हा तेही आक्रमक झाले. आणि त्या सगळ्या नातेवाईकांनी या शिक्षकाला चोप दिलेला आहे, त्याच्या तोंडाला काळी शाई फासलेली आहे आणि मग त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासला म्हणून त्याची थिंड काढण्यात आलेली आहे आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, वारंवार
म्हणजे फक्त पुण्यामध्ये नाही, वारंवार असे प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये बघायला मिळत आहेत. इथे ही मुलगी बोलली, तिला काय चूक काय बरोबर कळत होतं त्यामुळे तिने तिच्या घरच्यांना सांगितलं. पण लहान लहान मुलींसोबत सुद्धा ज्यांना कळतच नाही अशा मुलींसोबत सुद्धा असे प्रकार घडतायत. हे अत्यंत दुर्दैवानं खेदानं म्हणावं लागतंय. मग त्या बाबतीत सुद्धा काहीतरी पावलं किंवा जनजागृती मोहीम असं राबवावं लागणार आहे, पालकांना लक्ष द्यावं लागणार आहे, शिक्षकांना सजग व्हावं लागणार आहे, अशी परिस्थिती आहे अद्वैत. बरोबर, अत्यंत संतापजनक अशी घटना आहे. आपण म्हटलं तसं की पुण्यामधल्या हा जो फरासखाना पोलीस स्टेशनचा भाग आहे त्याच्या अंतर्गत ही शाळा आहे आणि त्या शाळेमधला एक शिक्षक कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला माहिती आहे की परीक्षा होत नाही आहेत, अंतर्गत मूल्यमापन होते आणि अशा वेळी तो सांगतोय त्या विद्यार्थिनीला की मी तुझे मार्क वाढवून देतो, तुला पैसे देतो आणि तू शारीरिक संबंध ठेव. आता पोक्सो कायद्या अंतर्गत त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल. आणि शेवटी पालकांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा चिडून पालकांनी या शिक्षकाला चोप दिला, त्याला काळी शाई फासली आणि त्याची एक प्रकारे धिंड काढली, ज्यांनी या शिक्षकाचे धिंडवडे काढलेत. आणि फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आत्ता फिर्यादीसह हे पालक जे आहेत ते या आरोपीला घेऊन तिथं गेलेले आहेत आणि तिथं आता गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. आणि मी जसं म्हटलं की अत्यंत निंदनीय अशी घटना आहे की जे शिक्षक, ज्यांनी तू सुरुवातीला उल्लेख केला की ज्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान द्यायचं काम करायचं, संस्कार करायचे, ते असं करत असतील, एक प्रकारे कुंपण शेत खाते. आणि बरोबर पुण्यामध्ये पण आपण काल बातमी दाखवली की एक उच्च शिक्षित डॉक्टर, MD डॉक्टर, जो त्याच्या ज्युनियर डॉक्टरच्या रूममध्ये छुपे कॅमेरे बसवतो आणि त्या डॉक्टरला देखील काल अटक झालेली आहे. त्यामुळं खरोखर पुण्यासारख्या ठिकाणी असे उच्च शिक्षित डॉक्टर असतील किंवा शिक्षक असतील त्यांना काय झालंय असा प्रश्न पडावा, अशी ही घटना आहे आणि याचे पडसाद देखील उमटत आहेत निश्चितपणे. त्यामुळं अद्वैत हा जो शिक्षक आहे त्याच्याविषयी काही अधिक माहिती मिळते का? तो मूळचा पुण्याचा आहे का, कुठला आहे, त्याची काय पार्श्वभूमी, कुठली ही शाळा आणि ऑनलाईन शिक्षण सुरू असताना हा प्रकार घडलाय का? नाही, एवढीच आत्ता प्राथमिक जी माहिती मिळाली त्यानुसार पुण्यामधला जो हा विश्रामबागचा परिसर आहे म्हणजे फरासखाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक शाळा येते आणि त्या शाळेमधली ही घटना आहे. आणि आता या विद्यार्थिनीनं घरी सांगितल्यानंतर पालकांनीच त्या आरोपीला चोप दिलेला आहे आणि त्याची धिंड काढलेली आहे. आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये हे पोहोचलेले आहेत पालक त्या आरोपीसह. तिथं आता गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला नेमकं कळेल की हा जो गुन्हेगार आहे, हा जो म्हणजे कथित शिक्षक आहे तो नेमका कोण आहे. आणि अगदी बरोबर आहे की सध्या तर सगळं ऑनलाईन शाळा सुरू आहे, प्रत्यक्ष शाळा पण सुरू होत आहेत, परीक्षा देखील झालेल्या नाही आहेत. आणि असं असताना तू 12वीला परीक्षेला तुला मार्क वाढवून देतो आणि पैसे देतो वगैरे, हा नेमका काय प्रकार आहे? हा म्हणजे खरोखर एक प्रकारे गैरफायदा पण घेत होता आत्ता जी कोरोनाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. आणि धाडस केलं या विद्यार्थिनीनं, ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थातच ती मुलगी अल्पवयीन असल्यामुळं 11वीला असल्यामुळे 18च्या आत आहे, त्यामुळे पोक्सो कायद्यानुसार आता ही कारवाई होईल आणि त्यानंतर आपल्याला कळू शकेल की हा नेमका शिक्षक जो आहे तो कोण आहे. पण निश्चितपणे विद्येच्या या माहेरघरामध्ये, शैक्षणिक राजधानीमध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. अद्वैत, तू असा सोबत राहा. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, जसं आपण म्हणतोय की जिला आपण शिक्षणाची राजधानी म्हणतो, विद्येचं माहेरघर म्हणतो, अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यामध्ये शिक्षकानेच अश्लील भाषेमध्ये संभाषण करावं, शरीरसुखाची मागणी एखाद्या विद्यार्थिनीकडे करावी. काय म्हणाल या सगळ्या प्रकाराबाबत? काळिंबा वाचणारी ही घटना आहे. लक्षात घ्या, जर शिक्षकांनीच अशा पद्धतीचं वागणूक ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? म्हणजे ज्यांच्याकडनं समाजामध्ये आपण म्हणतो शिक्षणाने आपण विद्यार्थी घडवतो, ते जर शिक्षक अशा पद्धतीने मार्क्स वाढवण्यासाठी जर शरीर सुखाची मागणी करत असतील, ते सगळं भयाने. आणि वास्तविक पाहता याच्यावर आपल्याला एकतर त्या ज्याने शरीर सुखाची मागणी केली त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर योग्य पोस्कोनुसार कारवाई होणं गरजेची, कारण का ती मुलगी 11 वर्षाची म्हणजे 16-17 वर्षाचीच आहे. त्याच्यानंतर आमच्या ह्या ज्या मुली आहेत यांना अशा शिक्षकांपासून संरक्षण लवकर मिळणं गरजेचं आहे. कारण का जर तुम्ही याच्यावर लवकर कायद्याने चाप नाही लावला तर ही वृत्ती फोफावते आणि जास्त त्याची काळजी, टेन्शन पालकांना आणि त्या मुलींच्या
मानसिकतेवर होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. हे तातडीने त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि शिक्षकांनी पण या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या पेशेमध्ये आहात. खरंय. तुम्ही विद्यार्थी घडवण्यामध्ये आहात. तुम्ही विद्यार्थ्यांना शरीर सुखाची मागणी करून तुम्ही काय बाजार मांडताय. कुठलं पुण्याचं नाव जे आपण सांस्कृतिक शैक्षणिक मध्ये मानाचा तुरा मिरवतो तिथेच जर तुम्ही मार्क वाढवण्यासाठी 11वीतल्या मुलीला शरीर सुखाची मागणी करतात. मी सांगू का त्या शिक्षकाला आहे ना खरंच म्हणजे आता बोलू नये त्याला भर रस्त्यात आहे ना त्याची धिंड काढली पाहिजे. त्याला नक्की कळलं त्याची पाहिजे. धिंड काढूनच त्याला पोलीस स्थानकात नेलं गेलेलं आहे. धन्यवाद रुपालीजी सविस्तर बोलल्याबद्दल. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेल्या आहेत. रुपालीताई, जिथे मुली तरुण मुली अशा वयातल्या मुली ज्यांना आपण वारंवार काय वागायचं आणि काय नाही वागायचं या संदर्भात सजग करत असतो त्यांच्याकडूनच एखादा शिक्षक ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो जो आपल्याला पुढची दिशा देणार असं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मानतात त्यांचे पालक मानतात तोच जर शिक्षक अशी कृती करत असेल तर खरंच कठीण आहे. रुपालीताई, निश्चितच खरं तर एक शिक्षक आणि शिष्याचं नातं खरं या गोष्टीमुळे या नात्याला काळीमा फसणाऱ्या घटना घडतात आहेत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये जेव्हा अशी घटना घडतीये तर मनाला खूप अस्वस्थता वाटतेय. कारण की राज्यभर काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करतो, महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून काम करतो आणि जेव्हा अशा गुन्हेगारीच्या प्रवृत्ती समोर येतात तेव्हा ती कुठेतरी टेचून काढली पाहिजे हे आम्हाला मनापासून वाटतं. या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. पण यामध्ये जो शिक्षक म्हणून जो मनोवृत्ती या समाजामध्ये वावरतीये यांच्यावरती निश्चितपणाने गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा होईल याच्यासाठी मी स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालणार आहे. त्याच्यामुळे या मुलींना संरक्षण देण्याबरोबरच खऱ्या अर्थानं महिलांना मुलींना सक्षम करण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे. पण मला त्या मुलीचंही मनापासून कौतुक वाटतं की कोणतेही तिने या गोष्टीचा बाऊ न करता किंवा मला काय वाटेल किंवा समाज काय म्हणेल किंवा माझे नंतर पुढचं शिक्षण थांबेल का हे मनामध्ये भीती न ठेवता आज ती समोर आली आहे. तिची तक्रार दाखल होत असताना आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस तिच्यासोबत शेवटपर्यंत राहील. नक्की. खूप खूप आभार रुपालीताई. आपल्या आश्वासक शब्द त्या विद्यार्थिनीसाठी तिच्या पालकांकरता फार महत्वाचे आहेत या घडीला. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आपल्या सोबत होत्या. त्यांनी असं आश्वस्त केलेलं आहे की आम्ही त्या मुलीच्या पाठी तिच्या आईवडिलांच्या पाठी तिच्या सोबत राहू कायम आणि त्याचबरोबर याला चांगलीच चांगली शिक्षा होईल, या शिक्षकाला शिक्षा होईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल यासाठी सुद्धा मी जातीनं लक्ष घालीन या सगळ्या प्रकरणामध्ये असे रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आपल्यासोबत बोलताना म्हणाले आहेत. राष्ट्रपती पदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान समोर आलेलं आहे. प्रशांत किशोर यांच्याबरोबर राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झालेली नाही असं समोर येत आहे. सकाळी प्रशांत किशोर यांची भेट झालेली होती, सोनिया गांधींची भेट झाली. शरद पवारांनी न्यूज 18 इंडियाला ही माहिती दिलेली आहे. नेटवर्क 18चंच एक चॅनल न्यूज 18 इंडिया याला शरद पवारांनी ही माहिती दिलेली आहे. शरद पवारांनी कुठली चर्चा नाकारलेली आहे. राष्ट्रपती पदावरून चर्चेला उधाण आलेलं होतं. प्रशांत किशोर यांनी सोनियांची भेट घेतलेली होती. सकाळी प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींची भेट घेतलेली होती आणि राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाल्या संदर्भात राळ उठलेली होती. मात्र राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाली नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे. न्यूज 18 इंडियाशी बोलताना शरद पवारांनी ही माहिती दिलेली आहे. नेटवर्क 18चीच हिंदी वृत्तवाहिनी जिला शरद पवारांनी बोलताना ही माहिती दिली आहे. प्रशांत किशोर यांच्याबरोबर राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाली नाही असं स्पष्ट केलं शरद पवारांनी. सोनिया गांधी प्रशांत किशोर सोनिया गांधींना भेटायला गेलेले होते. त्यानंतर राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाली अशा चर्चांना उधाण आलेलं होतं. त्यावर शरद पवारांचं हे मोठं विधान समोर येत आहे. ही मोठी प्रतिक्रिया समोर येते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणजे अशा चर्चा होण्याची कारणं आणि पार्श्वभूमी अशी की या आधी सुद्धा प्रशांत किशोर दोनदा मुंबईमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेऊन गेले. त्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या आणि त्यांच्या भेटी सुरू आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी भेटल्यानंतर राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाली का
किंवा तशी झाली असावी अशा चर्चा सुरू झाल्या, ज्याला शरद पवारांनी पूर्णविराम दिलेला आहे। शरद पवारांनी हे मोठं विधान केलंय। नवी दिल्लीमध्ये सुद्धा प्रशांत किशोर यांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू आहेत। या सगळ्या विषयी आपण अधिक जाणून घेण्याकरता जाऊया नवी दिल्लीला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत किशोर सध्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत। मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी शरद पवारांची 2 वेळेला भेट घेतली, त्यानंतरही वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या होत्या आणि आता सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर सुद्धा राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाल्याच्या चर्चा रंगल्या। या सगळ्याविषयी काय अधिक माहिती द्याल? आणि ज्या पद्धतीने प्रशांत किशोरच्या आणि सलग 3 बैठकी झालेल्या आहेत, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्यानंतर शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार करायचा अशा चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या। पण याचा खुद्द नकार शरद पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने, सूत्रांच्या वतीने मिळालेला आहे की त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रशांत किशोर यांच्यासोबत कुठल्याही राष्ट्रपती पदासंदर्भात चर्चा झाली नाहीये। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं माहिती मिळते की राष्ट्रपती पदाचा विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यामध्ये शरद पवार यांना कुठलाही इंटरेस्ट नाही आहे। कारण की जर सत्ताबळ जर आपण बघितलं तर राष्ट्रपती पदासाठी हे सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे। गेल्या वेळी देखील मीरा कुमार या उमेदवार होत्या राष्ट्रपती पदाच्या, पण यावेळी विरोधी पक्षाचा जर उमेदवार असेल तर तो उमेदवार निश्चितपणे पराभूत होईल। कारण की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जास्त आहे आणि त्याच्या आधारावरच राष्ट्रपती पदाचा उमेदवार हा विजयी होईल। त्यामुळे अशा पराभूत होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये शरद पवार सहभागी होऊ शकत नाही आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही जी माहिती पुढे आली की प्रशांत किशोर यांच्यासोबत शरद पवार सोबत चर्चा झाली होती गेल्या महिन्यामध्ये सिल्वर वॉक मध्ये असो किंवा दिल्लीमध्ये 2 बैठकी असो, या दोनही बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या किंवा उमेदवाराच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाहीये। ही सूत्रांची माहिती आणि अतिशय ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या कार्यालयातून ही माहिती स्पष्टपणे मिळालेली आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की या ज्या बातम्या सुरू होत्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात, त्या सर्व वृत्त होते हे सर्व पोपळे वृत्त होते आणि त्याचमुळे नक्की प्रशांत, तू असा सोबत राहा। राजकीय संपादक दैनिक लोकमतचे संदीप प्रधान आपल्या सोबत आहेत। संदीपजी, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं म्हणणं की माझ्या आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये राष्ट्रपती पदावरून कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नाही, चर्चा झाली नाही, याचे काय अर्थ काढायचे? ते अगदी योग्य आहे आणि स्पष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांना बोलवलं आणि एक वेगळी म्हणजे भाजपच्या विरोधात, केंद्रातल्या सत्तेच्या विरोधात एक विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करतायत। जर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली तर अशा कुठल्याही प्रयत्नांपासून त्यांना मग दूर व्हावं लागेल आणि सक्रिय राजकारणात राहता येणार नाही। आपल्याला असं दिसतं की शरद पवार हे आत्ताही सक्रिय आहेत। महाराष्ट्रातलं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच्या अनेक निर्णयांच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असतो। ते मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतात, आपल्या मंत्र्यांना मार्गदर्शन करतात। जर शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली तर या सगळ्यापासून त्यांना वेगळं व्हावं लागेल, त्यांना याच्यामध्ये भाग घेता येणार नाही। आणि शरद पवार यांच्यासारखा अत्यंत महत्वाकांक्षी राजकीय नेता हा राष्ट्रपती भवनात बसणं हे मोदींनाही परवडणार नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हे शक्य नाही। शरद पवार हे आता कुठेतरी एक किंग मेकरच्या भूमिकेमध्ये स्वतःला पाहतायत की त्यांना असं वाटतंय की एक मोदी आणि शहांच्या या भाजपला एक पर्याय आपण उभा केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न चाललाय आणि त्या दृष्टिकोनातून ते बैठका घेतायत, भेटीगाठी घेतायत, अन्य विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत। बरोबर। त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा काही त्यांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये काही विषय अजेंडावर आहे असं वाटत नाही। नक्की, आणि त्यामुळेच अशा चर्चा सुद्धा जडू नयेत याकरता त्यांनी हे स्वतः स्पष्ट करून टाकलं असावं। संदीपजी, निश्चितच ही चर्चा अधिक वाढू नये आणि जसं आपल्या प्रतिनिधींनी उल्लेख केला की त्या जर निवडणुकीमध्ये यश मिळणार नसेल, म्हणजे पूर्ण हमी नसेल, तर शरद पवार यांच्यासारख्या नेता त्या निवडणुकीला मध्ये उतरणारच नाही त्या मैदानामध्ये। नक्की। संदीपजी, खूप खूप आभार हे विश्लेषण केल्याबद्दल। राजकीय संपादक दैनिक लोकमतचे संदीप प्रधान आपल्या सोबत होते, जे विश्लेषण करत होते की
का अशा प्रकारच्या चर्चा जडू नयेत याकरता स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं असेल आणि त्यातून नेमके कंगोरे काय आहेत, या सगळ्या घडामोडींचे कंगोरे काय आहेत। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रशांत किशोर यांनी मुंबईमध्ये दोनदा शरद पवारांची भेट घेतली, दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची भेट झाली शरद पवारांसोबत आणि त्यानंतर आत्ता 1-2 दिवसातल्या घडामोडी अशा की राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील यांची भेट प्रशांत किशोर यांनी घेतली। जेव्हा सोनिया गांधींना प्रशांत किशोर भेटले त्यानंतर राष्ट्रपती पदावरून चर्चेला सुरुवात झाली की शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाली, पण अशी चर्चा होत राहू नये याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं की राष्ट्रपती पदावरून अशी कुठलीही चर्चा माझ्या आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये झालेली नाही। न्यूज 18 इंडियाला नेटवर्क 18चं हिंदी चॅनल, हिंदी वृत्तवाहिनी न्यूज 18 इंडिया याला शरद पवारांनी स्वतः या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवारांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। जिथे जिंकण्याची हमी नाही अशा कुठल्या निवडणुकीमध्ये किंवा अशा कुठल्या पदासंदर्भात ते स्वतःचा विचार करतील अशी परिस्थिती नाही असं आपल्याबरोबर जोडले गेलेले मान्यवर सुद्धा विश्लेषण करत होते आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे सुद्धा आपल्याला हीच माहिती देत होते। आता किंगमेकरच्या भूमिकेमध्ये असताना आणि मोदी आणि अमित शहा यांना पर्याय म्हणून काही उभं करता येतं का याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू असताना शरद पवार अशा कुठल्या विचारासाठी असा कुठला विचार करतील असं होणार नाही असं स्पष्ट होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले आपल्या सोबत आहेत। हेमंतजी, राष्ट्रपती पदावरून माझी म्हणजे शरद पवारांची आणि प्रशांत किशोर यांची कुठलीही चर्चा झाली नाही, संवाद झाला नाही असं स्पष्ट केलेलं आहे आज शरद पवारांनी। तुम्ही या संदर्भात काय सांगाल? नाही, ज्या वेळेला प्रशांत किशोरांची पहिली मुंबईतली भेट झाली पवार साहेबांच्या बरोबरची, हो, त्यावेळेला एकूणच या देशामधल्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या एकत्रित लढाई करण्याचं किंवा सामोरं जाण्याचा काय नियोजन करता येतं का असा विषय होता। कारण त्याला संदर्भ होता 5 राज्यातल्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्यापैकी 3 राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये स्टालिनचं गव्हर्नमेंट आलं, ममता बॅनर्जींचं आलं आणि केरळमध्ये आलं। त्यामुळे अशा प्रकारची जुळणी करण्याची म्हणजे सक्षम विरोधी पक्ष तयार होण्यासाठी काय करता येईल अशी होती। त्याच्यानंतरची मीटिंग दिल्लीमध्ये झाली, ती त्या एका मंचाच्या तर्फत होती ज्याच्यामध्ये फक्त राजकीय लोक नव्हते, इतरही लोक होते की अशा प्रकारची एक सुदृढ लोकशाहीसाठी जी प्रक्रिया असते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची असणं एक दोन्ही बाजूला, त्याच्यावर चर्चा। ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राष्ट्रपतींचा विषय कुठेही नव्हता। त्यामुळे अचानक तो विषय कसा आला का पेरला गेला, त्याचा हेतू काय वेगळा आहे का हे काहीच आता सांगता येणार नाही, पण त्याचा आणि प्रशांत किशोरांच्या पवार साहेबांच्या बरोबर झालेल्या दोन्ही बैठकांचा काहीही संबंध नाही हे मात्र नक्की। हो, पण हेमंत सर, प्रशांत किशोर सोनिया गांधींना भेटल्यानंतर या चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्या, तर तुम्हाला का असं वाटतंय की असे विषय पेरलेले असू शकतात, त्याचे परिणाम काय होतील म्हणून असे विषय जाणीवपूर्वक उत्पन्न गेले ज्याच्यासाठी शरद पवारांना स्वतः प्रतिक्रिया द्यावी लागली आणि चर्चेला पूर्णविराम द्यावा लागला? हो, नाही, कसं आहे ना की आता पवार साहेब इतक्या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रदीर्घ अनुभवाचे नेते आहेत, त्यामुळे असं जर काही आलं तर त्याची स्पष्टता वेळच्या वेळी केलेली चांगली असते ना। नक्की सर, आपल्याला थांबवावं, हेमंत सर आपल्याला थांबवावं लागतंय। आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद येते, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। जे जमिनीवर साहसी पर्यटन चालतं, मग वेगळे वेगळे प्रकार त्याच्यात असतील, जे समुद्रात किंवा नद्यांमध्ये चालू असतं, आणि तिसरं म्हणजे जे हवाई आहे, स्कुबा डायव्हिंग आहे, स्काय डायव्हिंग आहे, ट्रेकिंग आहे, हे 3 वेगळे वेगळे माध्यमं जशी आहेत तसे वेगळे वेगळे साहसी पर्यटनाचे प्रकार आपल्या राज्यात चालू असतात। आत्तापर्यंत आपण बघत असाल की कुठची नियमावली नसल्यामुळे
इथे काही ॲक्सिडेंट्स होऊ शकत होते, काही वेगळे वेगळे प्रकार चालायचे. त्याच्यासाठी आज नियमावली आम्ही आणलेली आहे आणि ह्याला स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रीमलाईन झाल्यानंतर थोडं लायसन्सिंग केल्यानंतर आमची हीच अपेक्षा आहे की ह्याच्यात साहसी पर्यटन महाराष्ट्रात वाढावं. नियमावली आता GR आमचं जेव्हा रिलीज होईल तेव्हा आपल्या सर्वांच्या हातात येईल. अर्थात ह्याच्यात स्पोर्ट्स किंवा जे परफॉर्मन्स ओरिएंटेड स्पोर्ट्स आहेत ते घेतलेले नाही आहेत, गिर्यारोहण घेतलेलं नाही आहे, प्रोफेशनल्स जे आहेत त्यांना घेतलेलं नाही आहे. हे नुसतं टुरिझमचा जो प्रकार आहे पर्यटनसाठी आहे. म्हणजे तुम्ही एखादे प्रोफेशनल असाल पण इतर जे ॲमेचर्स असतील त्यांना तुम्ही ट्रेकिंगसाठी किंवा स्काय डायव्हिंगसाठी किंवा स्कुबा डायव्हिंगसाठी नेता, तर काही तुम्हाला नियमावली पाळायला लागेल. हे आपण त्याच्यात आणलेलं आहे. नाही, पूर्ण महाराष्ट्रात आहे. अर्थात प्रमोशनसाठी टुरिझम वेगळं वेगळं आपण लोकेशन्स करतच असतो. आता जी माध्यमं आपण घेतलेली आहेत, 3 माध्यमं जी आहेत, त्याच्यातून जी काही लोकेशन्स पुढे येतील आणि आमची हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकेशन्स यावे. ह्याच्यात जसं मी सांगितलं परत एकदा की फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आपण काम हाती घेतलेलं नाही आहे, स्पोर्ट्सचं नाही आणि कुठचंही प्रोफेशन्सचं नाही. म्हणून तोपे साहेबांना बाजूला आम्ही बसवलेलं खास करून. नाही, ह्याच्यात अर्थात कुठची शिथिलता ही आपल्याला माहिती आहे की आपल्याला पहिलं आपलं प्राधान्य आहे जीव वाचवणं आणि ते झाल्यानंतरच आपण काही याच्यावर बोलू शकतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही देखील मागच्या वर्षापासून आपण बघितलं असेल पर्यटन खातं हे पॉलिसी फ्रेमवर्कवर आत्ता काम करत आहोत. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला महाराष्ट्र उघडायची संधी मिळेल, जेव्हा पुनश्च हरिओम होईल तेव्हापासून आपण पॉलिसीजवर पुढे टेक ऑफ घेऊ शकतो. मग ईज ऑफ डुईंग बिझनेसची पॉलिसी होती ज्याच्यात आम्ही 70 लायसन्सवरनं 10 लायसन्सवर आणलेले आहेत, 70 अप्रुव्हल्स होते ते 10वर आणलेले आहेत, 15 NOCs होते ते 9 सेल्फ सर्टिफिकेट्सवर आणलेले आहेत. होमस्टेची पॉलिसी असेल, होम रेंटलची पॉलिसी असेल, ॲग्रो टुरिझमची पॉलिसी असेल किंवा ही पॉलिसी असेल, ह्या सगळ्या पॉलिसीज आम्ही आत्ता इंटरनल जे काही काम करायचं आहे वेगळ्या वेगळ्या संस्थांबरोबर बसत आहोत, वेगळे वेगळे काही एजन्सीज असतील त्यांच्याबरोबर बसत आहोत आणि काम करत आहोत, जेणेकरून पुढे जेव्हा पोस्ट कोविड जे काही आपल्याला दिसेल तेव्हा पर्यटनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. पर्यटनाची परिस्थिती कोरोनानंतर पूर्ण संपलं जातं आणि आता या साहसी खेळांमुळे किती चालना मिळू शकते? ह्याच्यात चालना मिळायला कोविड नंतर अर्थात आपल्यातून खूप असे मंडळी आहे, मला माहिती आहे की आपण देखील वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काही एक थ्रिल घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग जगभरात जसं स्काय डायव्हिंग असेल, स्कुबा डायव्हिंग असेल, आपल्याकडे पण अशा कितीतरी संध्या आहेत ज्या उपलब्ध होऊ शकतात. पण ह्याला नियमावली जी गरजेची होती स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ती आपण ह्याच्यातून आणत आहोत. साहसी पर्यटन का आज धोरण हमने वितरित किया है. इसमें यही है कि अभी तक इसमें कोई रूल्स या गाइडलाइंस नहीं थे, वो हमने लाए हैं. इसमें प्रोफेशनल्स, स्पोर्ट्स ये नहीं है, सिर्फ जो एमेच्योर जो टूर्स या ट्रैवल एजेंसीज के साथ जाते हैं, टूरिज्म के लिए जाते हैं, उनको इसमें लाया गया है. कोविड के समय में हमारा जो डिपार्टमेंट है वो इसी पर काम कर रहा है कि जो पॉलिसी फ्रेमवर्क है, जो इंटरनल चेंजेस लाने हो, अपडेट्स लाने हो, उसी पे काम चल रहा है. क्योंकि हमें भी पता है कि टूरिज्म अभी यहाँ वहाँ जाना, घूमना ये बहुत जटिल हो गया. मास्क तो है चेहरे पे, हाथ साफ रखना ज़रूरी होता है. और ये सब देखते हुए जब पोस्ट कोविड सिनारियो शुरू हो जाएगा तब महाराष्ट्र आगे रहे, यही हमारी जो एक इसके पीछे धारणा है. फ्रेमवर्क हम अभी रिलीज करेंगे क्योंकि आज हमने ये पारित किया है. अभी आप देखेंगे कि जब फ्रेमवर्क आएगा तो काफ़ी डिटेल में हम गए हैं, क्योंकि सभी को साथ में लेके, और ऐसा नहीं कि किसी को रोकना है या पीछे लाना है. हमें ये एडवेंचर टूरिज्म जो है उसको एनकरेज करना है. जब हम एनकरेज कर रहे हैं तब ये भी हमें आश्वासित करना है लोगों को कि ये सेफ है, सुरक्षित है, आप जा सकते हो और सुरक्षित रह सकते हैं. इसी विचार से हम आगे चलेंगे. ये प्रदेश के भीतर प्रदेश के भीतर ये सारे जो नियम हैं या जहाँ जिसको मान्यता मिली है, इसको वाइडली कैसे हम प्रमोट करेंगे? क्या ये प्रमोशन तो सिर्फ कोविड के बाद हो सकता है. अभी तो हमारा इंटरनल फ्रेमवर्क बनेगा, क्योंकि अभी हम यही मान के चले हैं कि जब भी कोविड के आगे हम निकल जाए, अभी ये जब भी कभी है पता नहीं, लेकिन जब भी हम आगे निकल जाए तब महाराष्ट्र सभी राज्यों से आगे रहे, टूरिज्म में रहे, डोमेस्टिक टूरिज्म हो, इंटरनेशनल टूरिज्म हो. क्योंकि हमारा राज्य एक ऐसा राज्य है जहाँ जंगल भी है, यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स है, बीचेस है, काफ़ी सारे टूरिज्म साइट्स है हमारे राज्य. एक मिनट, मागून त्यांचा हात वरतो. हो हो.
बँकेचं जायला हवं की मग विकेट केलं पाहिजे. परिस्थिती बरोबर आहे, गर्दी होती वगैरे, पण यानंतर मग काही विचार केला नाही. मला वाटतं परवा पण आपण ऐकलं असेल केंद्र सरकारकडून रिव्हेंज टुरिझमबद्दल बोललं जात आहे. अर्थात घरी बसून किंवा म्हणजे कोविडच्या काळात थोडं सगळ्यांनाच आपल्याला वाटतं की थोडं फिरायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे आणि आपण आपल्या आपल्या परीने करत असतो. पण हे होत असताना आपले आकडे अजूनही आपण बघतोय की थिक टेल दुसऱ्या लाटेची आहेच. तिसरी लाट कधी येईल ह्याच्यावर आपण अजून नजर ठेवून आहोत. महाराष्ट्रात लसीकरण आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. इतर राज्यातून आपल्याकडे किती लोक जे लसीकरण त्यांचं झालं नाही असे येत असतील किंवा कोविड टेस्ट न झालेले येत असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पकडूनच काम करायला लागेल. कारण किती जरी बोललं की आपल्याला टुरिझम वाढवायचं आहे, आमचं लक्ष एकावरच आहे की टुरिझम उघडेपर्यंत आतले जे काही बदल घडवायचे होते, पॉलिसी फ्रेमवर्क बदलायची होती किंवा आता अपडेट करायची होती, ती केल्यानंतर आपल्याला पोस्ट कोविड सिनारिओमध्ये कुठेही कोणी रोखू नाही शकणार ह्याची दक्षता घेऊन आम्ही काम करत आहोत. आत्तासाठी अर्थात जे आपले टुरिस्ट प्लेसेस आहेत, हिल स्टेशन्स आहेत, आपल्याला काळजी घेऊनच पुढे जायला लागेल. कारण आपलं प्रथम कर्तव्य हेच आहे की लोकांचा जीव वाचावा. अजूनही आपण बघत आहात की ऑक्सिजनवरचे लोक खूप हळूवार कमी होत आहेत, त्याच्यावरनं आपला आकडा तरी तसा आहे. तर ही आपल्याला काळजी घेऊनच चालायला लागेल. कारण ज्याला कोविड होतो आणि मी एक्सपिरियन्सनी बोलतो, तो एक भयानक काळ असतो आणि त्याच्यातून वाचणं हे खूप गरजेचं असतं. तुम्ही किती होपफुल आहात? कारण वेव हे म्युटेशन जे होत राहतील तर त्याला आता तुम्ही कोणते असे विचार करणार आहात जेणेकरून वेबमध्येही टुरिझम सुरू करायला तुम्हाला? नाही, आम्ही कोविडबद्दल कुठचंही खातं बोलू शकत नाही. कारण त्याच्यात पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट स्वतः CM DCM साहेबांबरोबर हे दोघे खाते आणि मंत्री महोदय बोलत असतात आणि त्यांचे जे निर्णय असतात त्यांच्यावर लागू असतात. कारण जसं मी सांगितलं की सरकार म्हणून, शासन आणि प्रशासन म्हणून आमचं प्रथम कर्तव्य लोकांचे जीव वाचवणं आहे. अर्थात गेले 1.5 वर्षात जे आम्ही काम केलेले टुरिझम खात्यातून, अदितीताई असतील, मी असेल आणि आमचं सगळं पूर्ण खातं जे आम्हाला मदत करत आहे, ते एवढ्यासाठीच आहे की महाराष्ट्र आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की ह्या खात्याकडे जेवढं लक्ष नव्हतं तेवढं ह्या खात्याला लक्ष ह्या सरकारमध्ये मिळालेलं आहे, तेवढं महत्त्व मिळालेलं आहे. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की टुरिझम असं एक सेक्टर आहे. मग टुरिझम बोलल्यानंतर आपण हॉस्पिटॅलिटी सेक्टर बोलतो, ट्रॅव्हल टुरिझमचं बोलतो, ह्याच्यात ॲन्सिलरी इंडस्ट्रीज पण तेवढ्या जोडलेल्या आहेत. हॉस्पिटॅलिटी सेक्टर असल्यामुळे हा एक स्पॉन्ज सेक्टर आहे. आणि जेव्हा केव्हा आपण थोडं उघडायला सुरू करू शकू, जेव्हा टुरिझम आपल्याकडे वाढेल आणि महाराष्ट्र काय आहे पुन्हा एकदा आपण जगाला दाखवू शकू, तेव्हा एम्प्लॉयमेंटची जी काही ऑपॉर्च्युनिटी वाढू शकते ती खूप आहे. धन्यवाद. ठाकरेंची पत्रकार परिषद होती. वेगवेगळ्या प्रश्नांना ते उत्तरं देत आहेत. साहसी पर्यटनाला आणि म्हणूनच आम्ही वेगळ्या वेगळ्या एजन्सीज बद्दल बोलत आहोत, त्यांच्यासोबत बोलत आहोत आणि सगळ्यांना एकत्र करून. कारण जसं मी सांगितलं, ह्या जो काय आपण हे कॅबिनेट आणलेली आहे, हा हेतू नाही की कोणाला नियमावली म्हणून अडवावं. आपला हेतू हाच आहे की जास्तीत जास्त लोक ह्याच्यात यावे, लिगली यावे आणि सुरक्षित प्रमाणे. विरार किंवा डोंबिवली ट्रेनने प्रवास करणे किंवा सागर हिंदमाता प्रवास करणे, पण त्याच्यावर बदल घडत आहे. हिंदमाताला तुम्हाला पुढच्या वेळी देतो मी. आता तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं हा पण साहसी खेळ मानला जाऊ शकतो. हो, ती जशी काल बातमी काल परवाकडे मला कळली, त्यांच्यासोबत आपण आता संपर्क साधूच, पण त्या देशांबरोबर देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतः परराष्ट्र मंत्र्यांबरोबर मी पण चर्चा करणार आहे. कारण जास्तीत जास्त लवकर यावं हीच सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. पूर्णपणे अनलॉक नाहीये हे स्पष्ट करतानाच मागचे 1.5 वर्ष पर्यटनासंदर्भात वेगवेगळ्या नियमावली करण्याचं काम आम्ही करतो आहोत. पोस्ट कोविड नंतर पर्यटनावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. साहसी पर्यटनाला चालना मिळावी, साहसी पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं याकरता आम्ही नियमावली तयार करतो आहोत. नियमावली ही कोणाची अडवणूक करण्याकरता नाही, तर नियमावली ही जास्तीत जास्त लोकांनी कायद्यानं किंवा नियमानं साहसी खेळ खेळले जावेत याकरता आहे. पण राज्यात पूर्णपणे अनलॉक नाही आहे आणि म्हणून धोरणात्मक विचार आम्ही जास्त करतो आहोत. सध्या धोरणांवर जास्त लक्ष केंद्रित करतो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाशी संबंधित धोरणांवर आम्ही गेली 1.5 वर्ष काम करतो आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सध्या पॉलिसी फ्रेमवर्क सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झाली यानंतर पत्रकार परिषद घेत माहिती त्याची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आणि साहसी पर्यटनाला इतर देशांप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावं याकरता आम्ही एक नियमावली तयार करतो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
वेगवेगळ्या प्रकारची साहसी खेळ म्हणा किंवा साहसी पर्यटन म्हणा, ते सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, पण ते अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावं याकरता सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत असं ते म्हणाले. पर्यटन वाढवण्याकरता नवनव्या योजना आणतो आहोत आणि त्याकरता नियमावली असणं गरजेचं आहे, कारण सरतेशेवटी प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ही नियमावली सुद्धा महत्त्वाची आहे. धोरणात्मक गोष्टींवर सध्या आम्ही लक्ष केंद्रित करतो आहोत असं ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत आहेत. व्यापाऱ्यांची सुद्धा राज्यभरातली मागणी की दुकानांची वेळ 4 पर्यंत 7 पर्यंत वाढवावी. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाली. आज आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय कॅबिनेटने त्याला मान्यता दिली. तो म्हणजे 1 वर्षापर्यंत आपण वयाला म्हणजे रिटायरमेंटच्या वयाला वाढ दिलेली आहे. साधारणपणे आपलं 60 इयर्सपर्यंतचं रिटायरमेंटचं वय असायचं आणि क्लिनिकलला 62पर्यंत हे वय होतं आणि त्या दृष्टिकोनातून आता 62 हे कट ऑफ एज आहे सध्या आणि त्यामुळे 1 वर्ष जे काही लोक आता रिटायरमेंटला आलेले होते, कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलं. म्हणजे सिव्हिल सर्जन्स असो, मेडिकल सुप्रिटेंडेंट्स असो किंवा अन्य मेडिकल ऑफिसर्स असो, सगळ्यांनाच 1 वर्षासाठीचं वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटने घेण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर्सची संख्या तशी आपण मोठ्या संख्येने आता रिक्त जागासुद्धा भरत आहोत. मागच्या 8 दिवसातच जवळजवळ 899 जागा ह्या भरलेल्या आहेत. ह्या टप्पा 1 झाला. पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या नंतर आणखीन एक जाहिरात येईल की ज्याच्यामध्ये पुन्हा 1000 डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर्स हे भरले जातील. मग त्यात MBBS आणि स्पेशलिस्ट या सगळ्यांचा अंतर्भाव असणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सगळ्यात महत्त्वाचं काम हेच करत आहे सध्या की संपूर्ण डॉक्टर्सच्या जागा भरून काढतायत, स्पेशलिस्टच्या जागा भरून काढतायत, पॅरामेडिकल्सच्या जागा भरून काढतायत, नर्सेसच्या जागा भरून काढतायत. मी काल जी काही आम्ही निर्णय घेतला त्याच्यामध्ये जी भरती आमची 50% पूर्वी झालेली होती क आणि ड गटामध्ये, त्यामध्ये सुद्धा नर्सेस आणि ड्रायव्हर्स ह्या 2 ज्या संवर्गाच्या त्या ठिकाणी भरतीला आम्ही स्थगिती दिली होती, ती सुद्धा पोलीसच्या रिपोर्टच्या अनुषंगाने त्यावर सुद्धा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आरोग्य विभागाच्या ठरल्याप्रमाणे मोठ्या पद्धतीनं जागा आपण भरून काढतो आहोत. आणि 1 वर्षाच्या स्थगितीमुळे जे लोक रिटायर होत होते त्यांना 1 वर्षापुरतंच फक्त रिटायरमेंटला स्थगिती मिळाल्यामुळे डॉक्टर्सची अडचण 3रा वेव जरी आली तरी सुद्धा येऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरं, कोविडच्या अनुषंगाने जे काही आज कॅबिनेटला पूर्ण प्रेझेंटेशन करण्यात आलं त्यामध्ये आपल्याला सर्वश्रुत आहे, माहिती आहे, रोज आपण माहिती घेतोच आहोत. साधारणपणे 1 महिना झाला की जवळजवळ आपला हा कर्व फ्लॅट आहे. म्हणजे 7,000 ते 8,000 9,000च्या याच दरम्यान आपला दररोजचा साधारणपणे जे काही पेशंट्स वाढ होण्याचं किंवा बाधित होण्याचं जे संख्या आहे ती या दरम्यान आहे. त्यामुळे आपला जो काही ग्रोथ रेट आहे तो देशाच्या तुलनेत निश्चित प्रकारे आपला ग्रोथ रेट खूप कमी आहे. आणि म्हणून साधारणपणे 1,04,000 आत्ता सध्या एकूण ॲक्टिव्ह रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि साधारणपणे यातले 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि ते 10 जिल्हे जर बघळले तर बाकी 26 जिल्ह्यांमध्ये उर्वरित साधारण 8% हे रुग्ण आहेत. तर आता एक आहे की आपण संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3ला आपल्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंधांच्या अनुषंगाने आणलेला आहे. त्यामध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आज तरी झालेला नाही. निश्चित प्रकारे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे असतं, आपत्ती व्यवस्थापन,
तर त्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री सुद्धा याबाबतचा सातत्याने रिव्ह्यू घेत असतात. तर जे काही रिलॅक्सेशन द्यायचे असतात ते वेळोवेळी ते दिले जातात. आज जसं आपण हेही ठरवण्यात आलेलं आहे की मुंबईमध्ये लँड होणारा प्रत्येक व्यक्ती त्याला 48 तास अगोदरचं सर्टिफिकेट असणं आवश्यक होतं. ते आता आपण रद्द करून त्या ठिकाणी जर त्यांनी 2 डोस घेतलेले आहेत अशा पद्धतीचं जर त्याच्याजवळ प्रमाणित केलेलं पुरावे असतील तर आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश देत आहोत. तर अशा स्वरूपाने ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत असे दुकानदार त्यांची पण मागणी होती आहे की आम्ही जर 2 डोस घेतलेले तर मग आम्हाला सुद्धा आता अधिक जास्त वेळ दुकान उघडं ठेवण्याची परवानगी द्यावी अशी पण मागणी त्या ठिकाणी होती आहे. त्यामुळे या सगळ्या मागण्यांवर माननीय मुख्यमंत्री येणाऱ्या काही दिवसात निर्णय घेतील. केवळ 10 जिल्ह्यांमध्ये 92% रुग्ण आहेत आणि उरलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये 8%. म्हणजे उरलेले 26 जिल्हे आहेत त्या ठिकाणी शिथिलता देण्याचा राज्य सरकार विचार का करत नाही? प्रामुख्याने व्यापाऱ्यासाठी त्यांची जोरात मागणी आहे की दुकानाची फक्त वेळ त्यांना 4 तास पडू नये. निश्चित प्रकारे दुकानं असतील, रेस्टॉरंट्स असतील, ह्या काही बाबी ज्या आहेत त्या ज्या बंद आहेत. म्हणूनच मी म्हणालो की डिझास्टर मॅनेजमेंटच्या म्हणजे तुमचा जो काही आपला कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री अशा जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतील अशी मला 100% आशा आहे. साधारणपणे मेट्रो सिटीज ह्या सगळ्याच आहेत. मग त्याच्यात मुंबई असेल, पुणे असेल, पण प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांचा नामोल्लेख केला पाहिजे ते म्हणजे कोकणातले 2 जिल्हे ज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आहे. पश्चिम महाराष्ट्रातले 3 जिल्हे ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आहे. हे 5 जिल्हे तर हे निश्चितच नवीन जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये आणि आता त्याच्यात वाढ जी झालेली आहे त्यात अहमदनगरची एक नवीन त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि बाकी मग मेट्रो सिटीज ज्या आहेत त्यामध्ये त्यांचाही अंतर्भाव आहे. आता असं वाटतं की असे निवेदनं सातत्याने येत आहेत, वेगवेगळ्या असोसिएशन्स भेटत आहेत, त्या आम्हालाही भेटत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनाही भेटत आहेत. तर या सगळ्या संदर्भाने मला आशा आहे की लवकरात लवकर या संदर्भातले निर्णय होतील. कुठले निर्बंध नाही असं आता 3री लाटेच्या संदर्भाने बघा बऱ्याचदा केंद्र शासनाने सुद्धा हे सांगितलं की ज्या ठिकाणी ग्रोथ रेट वाढलेला आहे त्या ठिकाणी आपण असं म्हणतो की 3री लाट कदाचित त्याची सुरुवात झाली की काय असं आपण बोलतो. पण प्रामुख्याने अजून अशा स्वरूपाने महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अधिकृतपणे अशा स्वरूपाने अजून हे नाही. पण जगामध्ये जसं आपण UK असेल, स्पेन असेल किंवा इंडोनेशिया असेल या संपूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये 3री लाट आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळते आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या पद्धतीनं बाधित झालेलं चित्र पाहायला मिळतं. वॅक्सिनेशनच्या संदर्भात मी एवढं सांगेल की त्या संदर्भात सुद्धा अशी चर्चा जरूर झाली की अधिकाधिक वॅक्सिन्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने प्रयत्न करावेत. मी सुद्धा याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटलाही सांगितलं की आपल्या राज्यामध्ये जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि जे कॉर्पोरेट मोठे उद्योजक आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा जे 25% उत्पादकांकडून जी लस मिळू शकते ती लस मिळवण्यासाठी आपण अधिक जास्तीचा हा 25%चा देशाचा जो वाटा आहे किंवा या उत्पादक कंपन्या जे 25% या हॉस्पिटल्सला देणार आहेत तो वाटा आपल्याला आपल्या राज्याला कसा जास्त मिळेल या दृष्टिकोनातून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे असं सुद्धा मी कॅबिनेटला सर्व मंत्र्यांनाही सांगितलं, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही सांगितलं, जेणेकरून केंद्राने किती द्यायचं कदाचित ते पॉप्युलेशनच्या भरोशावर त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अशी आशा आहे की 4.5 कोटी लस ही जुलै एंडपर्यंत आपल्याला मिळेल. म्हणजे एकूण 42 कोटी आपल्या
देशामध्ये होईल त्यातली 10% लोकसंख्या ही आपल्या राज्याची आहे आणि त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै नाही ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या लसीची उपलब्धता व्हावी अशी आशा आहे. कारण जर पॉप्युलेशनच्या माध्यमातून जर आपल्याला लस उपलब्ध होणार असेल तर महाराष्ट्र हे देशाच्या लोकसंख्येच्या 10% असल्यामुळे जर 42 कोटी देशाला मिळेल तर मग ती आपल्याला सुद्धा 4-4.25 कोटीच्या पुढे उपलब्ध व्हायला पाहिजे जर केंद्राने दिली तर. आणि त्या व्यतिरिक्त आपण जर का प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून जो 25% उत्पादन करणाऱ्यांना देणं गरजेचं आहे त्यात आपल्या हॉस्पिटल्सनी जास्त बुकिंग कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या संदर्भाने केली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आता जी लस मिळते त्या लस मिळण्याचं जर आपण गणित काढलं तर याच वेगाने लस मिळत गेली तर राज्याचं लसीकरण पूर्ण व्हायला साधारणतः किती काळ लागतो? नाही, सध्याची जी लसीचा पुरवठा आहे तो निश्चितच कमी आहे. मी असं म्हणजे मी निश्चित प्रकारे सांगेल आणि त्यामुळेच आपण सार्वभौम सभागृह राज्याचं जे आहे ते विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक ठराव आणून हा ठराव पारित करून घेतला की आपण 3 कोटी लस किमान, म्हणजे हा शब्द किमान आहे की आपण 10 लाख तरी दररोज करू शकतो, 15 लाख पर्यंत जास्तीत जास्तही करू शकतो. पण आज आपण आपल्या दररोजच्या होतं असं की 5-7 लाख लस मिळतात, मग परत 3-4 दिवस मिळत नाही, मग परत 5-6 लाख मिळतात. असं 3-3, 4-4 दिवसांनी जर गॅपनी जर 5-5, 7-7 लाख रुपये 7-7 लाख लसी मिळत असतील तर याचा अर्थ काय आहे की साधारणपणे आपल्याला 5 दिवसात 7 लाख जर मिळत असतील तर रोज 2-2.5 लाख 3 लाखाच्या दरम्यान आपल्याला मिळतात आणि त्यामुळे जे मिळतंय ते आपण लगेच लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लस आपल्याजवळ कुठेही शिल्लक नसते किंवा एखाद्या जिल्ह्यात पडून नसते, त्याचा अत्यंत परिणामकारक उपयोग आपण त्या तातडीनं करत आहोत. आपली ती कार्यक्षमता निश्चित प्रकारे मोठी आहे. लोकांमध्ये आता खूप चांगल्या पद्धतीनं जनजागृती झालेली आहे, त्यामुळे सर्वदूर रांगा लागतायत, गर्दी होतीये आणि सर्वांना लसीकरण करून पाहिजे. उलट आता आपण लस पुरवू शकत नाही, म्हणजेच केंद्राने लवकर लस द्यावी अशी माझी केंद्राला सुद्धा विनंती आहे. मी त्यासाठी आवर्जून येणाऱ्या काही दिवसामध्ये नवीन पदग्रहण केलेले, पदभार स्वीकारलेले मंत्री माननीय मुंशीजी यांना भेटायला सुद्धा निश्चित प्रकारे जाणार आहे. नाही, खरं म्हटलं तर अद्याप शिक्षण मंत्र्यांनी जरूर सांगितलेलं आहे, परंतु तसं लगेच आज त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो अद्याप तयार नाही आहे किंवा कशा पद्धतीनं करावं या संदर्भात. त्यामुळे शाळेच्या बाबतीत लगेच निर्णय होईल लगेच असं मला वाटत नाही, परंतु जरूर मेडिकल कॉलेजेस असतील किंवा 18 वर्षाच्या वरिष्ठ असलेले जे काही वरचे जे काही कॉलेजेस असतील तिथे आपण किमान लसीकरण करतो आहोत. त्यामुळे लसीकरण ज्या ज्या ठिकाणी करतो आहोत तिथे आपल्याला थोडं सुरक्षितता वाटते आणि म्हणून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात कॉलेजेस आणि नंतरच्या टप्प्यात स्कूल्स असं करण्याला हरकत नाही असं आरोग्यमंत्री म्हणून माझं मत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे संवाद साधता आहेत, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. एकतर सगळ्यात आधी लसीकरणाचा मुद्दा, ऑगस्ट एंडपर्यंत 4 कोटी लस आपल्याला मिळतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. नव्यानं आरोग्यमंत्री झालेले मुंशीजी ज्यांची मी भेट घेणार आहे असंही ते म्हणाले. रुग्णसंख्या किती आहे या सगळ्या संदर्भातही त्यांनी भाष्य केलं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्यांची रिटायरमेंट आलेली आहे यावर्षी त्यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं गेलेलं आहे अशी घोषणा सुद्धा
करण्यात आलेली आहे राजेश टोपे यांच्याकडून. एक छोटासा इथं ब्रेक घेऊया. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.